हॅलो हॅलो फ्रेंड्स. तर आत्ता बघा मी घरी आलेले आहे. तर आता 7:30 वगैरे वाजलेले आहेत. तर मी ॲक्च्युली गेले होते देऊळ टू मूव्ही बघण्यासाठी. तर मी घरात मुलांना खूप वेळा म्हणलं की तुम्ही चला वगैरे मूव्ही बघायला, पण माझी मुलं यायला तयार नव्हते. ते आजकालच्या मुलांचं जरा वेगळंच असतं, तुम्हाला माहीत आहे. तर मग मी काल काय केलं की मला खूप स्वामींचा मूव्ही बघायची खूपच इच्छा होती. जसा रिलीज झालाय ना तसं मला चाललं होतं की जायचंय जायचंय जायचंय. आणि मग त्याच्यानंतर मी काय केलं की आमच्या सोसायटीचा ग्रुप आहे जो आमचा बीशी ग्रुप, तिथे मी टाकलं कोणाला यायचं आहे का, आपण जाऊया सगळेजण. पण कसं कोणी तयार होईना. असेल काही तर त्यांचा पर्सनल स्वतःचा रिझन काही तर असू शकतं. मग मला काय माझं मन ऐकायच ना. तरी मी आज फायनली गेले आणि एकटीच गेले. 3:15चा मूव्हीचा माझा शो होता. मी एकटीच गेले. तुम्हाला व्हिडिओ पुढे येतेलच मी बघितलेला मूव्हीचा वगैरे. आणि काय सांगू तुम्हाला, इतका सुंदर मूव्ही आहे ना. मूव्ही स्टार्ट झाल्या समोर स्वामी दिसले ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मला समजतच नव्हतं की मी का रडते आणि का. माझ्या शेजारी एक मॅडम कोण होत्या काय माहिती ना, तुम्हाला काय झालं रडायला, पण मला समजत नव्हतं मी का रडते. मी स्वामींना असं अगदी सुरुवातीला तुम्ही बघितलं आणि तुम्हाला स्वामी समोर दिसतील. मूव्हीला स्टार्टला दिसतात तिथे. स्टार्टला म्हणजे थोडंसं झाल्यानंतर 10 मिनिटाचं झाल्यानंतर. आणि स्वामी मला अक्षरशः दिसले ना, मी इतकी रडा लागली. त्यानंतर कित्येक वेळ तरी मी नुसती रडत होते. म्हणजे असं गळा गळतच होतं पाणी. मलाच समजत मी का रडते. मी खूप कंट्रोल केलं का मी पब्लिकमध्ये होते. माझ्या साईडला सीट होतं, ह्या साईडला म्हणजे कोणी नव्हतं. तिकडं गॅप होऊन पलीकडं सीट होते भरपूर. मग ह्या साईडला एक मॅडम होत्या आणि बस दोन्हीच्या मध्ये माझं सीट नव्हतं. माझं मिसेस बुक करताना मी साईडला केलं होतं कारण मी एकटी जाणार होती मूव्ही बघायला. आणि मी एवढी रडत होते ना, मला नाही समजलं मी का रडत होते. मला इतका त्रास झाला ना की माहीत नाही, की खूपच हे झालं. इतकं इमोशनल झाले मी तिथं बघून, मला नाही समजलं. तर मला असं का झालं तुम्ही मला सांगा कमेंट करून की असं मला मी स्वामींवर खूप खूप मानते. कारण मला खूप साऱ्या संकटातनं मला फक्त स्वामींनी मला हे केलेलं आहे. कसं असतं माहिती आहे का, ज्याच्याशी आपण खूप सारा अटॅच होतो ना, तिथे एक आपण मनातनं खूपच अटॅच होऊन जातो. कोणतेही मध्ये ते देव असो माणूस असो माहित नाही, खूपच मी हे झाले होते. आणि खरं सांगते देऊळ टू मूव्ही खरंच स्वामींचं इतका छान आहे ना, खूपच छान आहे. आता वाटायला की मुलांना घेऊन गेले असते बरं, जास्त बळजबरीनं ओरडून वगैरे. खूपच सुंदर मूव्ही. तर तुम्ही पण नक्की बघा. इतका छान मूव्ही काढलेला आहे ना की खरंच किती स्वामींचा आहे ना.